हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतोय। भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय आहे का? पणजीतील भाजपच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले। सकाळ सर्वेनुसार राज्यात महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार। काँग्रेसला 67, ठाकरे गटाला 31, शिंदे गटाला 27, अजित पवार गटाला 18 तर पवार गटाला 41 जागा मिळण्याचा अंदाज। महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार। कधीही निवडणुका घ्या, महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळणार, संजय राऊतांचा दावा। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री शिंदेंची भेट, तर चंद्रबाबू नितीश कुमार यांना सद्बुद्धी सुचली तर सरकार कोसळेल, संजय राऊतांची टीका। काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी याच आठवड्यात कारवाई होणार। हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार, सूत्रांची माहिती। गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा, त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। खोसकरांनी विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा। दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान रॅली। अजित पवार कोणती घोषणा करणार याकडे लक्ष। विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करू नये, वरिष्ठ पातळीवर निर्णय। लोकसभेतील उणिवा विधानसभेत भरून निघतील, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात। शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल। अजित पवार यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता। विधान परिषदेतील विजयानंतर बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। बॅनरवर पंकजा मुंडेंचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। भांडूपमध्ये घर कोसळलं तर भिवंडी आणि चुनाभट्टीत घरांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं नागरिक हैराण। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ। मार्केट परिसरात नदीचं पाणी, पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना फटका। कोकण कन्या 1.5 तास, मंगळूर एक्सप्रेस तुतारी आणि मडगाव एक्सप्रेस 2 तास विलंबानं। 19 तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्याचं निवेदन देणार। मागण्या पूर्ण झाल्यास निवडणुकीतून माघार घेणार, माझी जागा महायुतीला देईल, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा। तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार, जरांगेंकडून स्पष्ट। आमच्या मुलाबाळांचं भविष्य हिसकावायला मुंबईत याल तर ओबीसी शांत बसणार नाही। स्वसंरक्षणासाठी आम्हाला हत्यारं उघडावी लागतील, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा जरांगेंना इशारा। वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीरच्या कारवर आधी 2 वेळा वेगात कार चालवण्यानं चलन। खालापूर टोल नाक्यावरून ही कार भरधाव गेल्याचा सीसीटीव्ही समोर। पूजा खेडकरची ऑडी कार पोलिसांच्या ताब्यात। कारसह पूजा खेडकरला हजर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र हजर न राहिल्यानं पुणे पोलिसांची कायदेशीर कारवाई। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।